मराठा उद्योजक लॉबीच्या बैठकीतून लाखोंचा व्यवसाय संधी। मराठा उद्योजक लॉबी जिल्हास्तरीय बैठक नुकतीच हॉटेल मथुरा येथे उत्साहात संपन्न झाली। या बैठकीस लहान मोठ्या विविध व्यवसायातील उद्योजक उपस्थित होते। या बैठकीदरम्यान घेण्यात आलेल्या रेफरन्स राऊंडमधून 50 ते 60 बिझनेस लीड्स निर्माण झाले, ज्यामुळे ही बैठक प्रत्यक्ष व्यवसाय संधी देणारी ठरली। नाशिक शहरात दरमहा लाखो रुपयांची व्यावसायिक उलाढाल होत असल्याचं यावेळी अधोरेखित करण्यात आले। ही बैठक मराठा उद्योजक लॉबीचे प्रदेश अध्यक्ष श्री वैभव फरतडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि यावेळी मराठा उद्योजक लॉबीचे कार्याध्यक्ष श्री स्वप्नील काळे, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री चिंतेश्वर तेवरे, नाशिक जिल्हाध्यक्ष सौ अश्विनीताई महाले, नाशिक खजिनदार श्री किरण देशमाने आणि सोशल मीडिया प्रमुख सौ गायत्री गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती। मराठा उद्योजक लॉबीची ही बैठक दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी हॉटेल मथुरा येथे MX येथे सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत आयोजित केली जाते। अधिकाधिक मराठा बांधवांनी या बैठकीस उपस्थित राहून व्यवसाय वृद्धी करावी असे आवाहन यावेळी पदाधिकाऱ्यांनी केले आहे। सगळ्यांना आपल्या व्यवसायामध्ये शुभेच्छा। धन्यवाद। जय शिवराय। मी 8 वर्षापासून ग्रुपला जोडलं गेलेलो आहे। तर मी पहिले जास्त सक्रिय नव्हतो ग्रुपमध्ये, पण मग स्वप्नील दादांनी जेव्हापासून मला ग्रुपमध्ये आणलं तेव्हापासून मी इंडिया महाडल्या आणि ग्रुपनेच आजपर्यंत जे काय आहे 8 वर्षामध्ये ते मला फक्त MULच्या ग्रुपमुळे। तर मग मी आपला वर्धापन दिन होता तेव्हा पण 3 दिवसापूर्वी मला अश्विनताईंचा फोन आला की आपल्याला इकडे मीड मध्ये येऊ नका। थोडंसं प्लॅनिंग करा, अर्धा पाऊण तास 1 तास लवकर निघा आणि वेळेत पोहोचा। वेळेचं महत्त्व जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत वेळ तुम्हाला तुमचं महत्त्व करणार नाही, कारण आपल्याकडे फक्त एकच गोष्ट आहे की ती हातातून निसटून जाते, ती आपण परत आणू शकत नाही, जी म्हणजे वेळ। कदाचित असंही होऊ शकतं